नमस्कार मित्रांनो. आज आपण चर्चा करणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाबद्दल आणि त्याच्या मागच्या रहस्याबद्दल. पौर्णिमाच का बरं आणि काय बरं आहे याचं रहस्य? त्यासाठी वर्षभरात येणाऱ्या विविध पौर्णिमा काय आहेत ते थोडक्यात पाहूया. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा किंवा उत्तर भारतात त्याला देव दीपावली असंही म्हणतात. मार्गशीर्षातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विष्णूची पूजा केली जाते. माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला तीर्थस्थानाचे महत्त्व आहे आणि फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होळी पौर्णिमा असंही म्हणतात व या दिवशी होळीचा सण साजरा करतात. चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते, तर वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्री व्रत साजरे केले जाते, तर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते, तर भाद्रपद पौर्णिमा अनंत चतुर्दशीनंतर साजरी केली जाते. त्याला प्रौष्ठपदी पौर्णिमा म्हणतात. म्हणजे पहा, प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही सण आहेच. फक्त अपवाद म्हणजे अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला कोणताही सण नसतो. पौर्णिमा का बरं एवढी महत्त्वाची असते? कधी विचार केलाय? वर्षभरात येणाऱ्या सर्व पौर्णिमांची नावं आणि महत्त्व त्यानिमित्ताने मला सांगावेसे वाटले, म्हणून इथे उल्लेख केला आहे. कोजागिरीच्या चांदण्यामध्ये बसून मनसोक्त आटीव दुधाचा आस्वाद घेऊन जागरण करण्यासाठी निरनिराळ्या बागांमधून फिरण्याची मजा पण हल्ली तरुणाकडून खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते. सर्व बागांमध्ये, देवळांमध्ये कोजागिरीच्या निमित्ताने दीपोत्सव साजरा होत असतो. त्यामुळे दिवाळीसारख्या पुढे येणाऱ्या मोठ्या दीपोत्सवाची एक प्रकारे नांदीच होत असते. वातावरणामध्ये एक सुखद गारवा आलेला असतो. बाजारामध्ये रांगोळी, तिच्यात भरावायचे रंग, मातीच्या आणि निरनिराळ्या शोभेच्या पणत्या, बालगोपालांसाठी तयार किल्ले किंवा किल्ले बनवण्याचे साहित्य, त्यावर ठेवायला मातीचे मावळे, शिवाजी महाराज आणि निरनिराळ्या आकाराचे आणि रंगांचे आकाशकंदील आणि वेगवेगळ्या फटाक्यांची विक्रीसाठी रेलचेल असते. बाजारात सर्व प्रकारच्या मिठायांचे, सुक्या मेव्यांचे आणि सर्व प्रकारच्या फराळाचे जिन्नस पण विकायला असतात. एकूणच येणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या बाजारांमध्ये खरेदीसाठी सर्वांची झुंबड उडालेली असते. एकूणच सगळीकडे वातावरणात दिवाळीचा वास पसरलेला असतो. त्यामुळे सर्वांचीच मने उल्हासित होतात आणि दिवाळीची वाट पाहतात. अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यामध्ये जे लोक आनंदात रमत खेळत असतात, जागरण करतात, त्याच्यावरती देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी ठीक रात्री 12 ते 12:39 या 39 मिनिटातच करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावरती आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो असा समज आहे. तर ही लक्ष्मी 8 प्रकारची आहे. याला अष्टलक्ष्मी म्हणतात. म्हणजे अधिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारच्या लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असंही म्हणतात. कोण जागतोय, को जागृती, यावरून पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडलं. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवरती फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही ते पाहत असतो. वारंवार तो को जागरता असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले. आपलं आयुर्वेद आणि पंचगव्य काय बरं सांगतं? दूध हे चंद्राच्या आधिपत्याखाली येतं. चंद्र हा मातृत्वाचा कारक आहे. मातृभावनेने मातेला दूध येतं. रात्री दूध पचते तर दिवसा जेवण पचते. म्हणून रात्री दूध पितात. रात्री केलेलं जेवण सूर्योदयानंतर पचते. रात्री चंद्र बलवान आणि दिवसा सूर्य बलवान असतो. त्यामुळे पौर्णिमेला चंद्र संपूर्ण बलवान होतो. त्यामुळे समुद्राला देखील भरती येते. पौर्णिमेच्या आकाशामध्ये वनस्पती पुष्ट होतात. अमृत कलश भगवान चंद्राच्या स्वाधीन आहे. कोजागिरी पौर्णिमेला पूर्ण चंद्र आपल्या प्रकाशामध्ये अमृत प्रक्षेपित करतो. म्हणून कोजागिरी पौर्णिमा निव्वळ चंद्र प्रकाशात सुईत दोरा टाकण्याची प्रथा आहे. त्यामुळे डोळ्यांचा चष्मा उतरतो, डोळ्यांचे विकार नाहीसे होतात. तसेच चंद्रतत्व असलेल्या गोष्टींमध्ये जसे की भात, कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात अमृत संघटित करतो. म्हणून कोजागिरी पौर्णिमेत दुधाची बासुंदी किंवा त्याहीपेक्षा उत्तम भाताची खीर चंद्रप्रकाशामध्ये ठेवून ते पुढच्या दिवशी ग्रहण करून वर्षभर शारीरिक पुष्टता प्राप्त करतात. गरोदरपणात
कोजागिरीचं चंद्रप्रकाशात पोटावर जितका वेळ पडतो तितके बाळ पुष्ट होते. कोजागिरी पौर्णिमेनंतर झाडावरील आवळे तोडून त्याचे च्यवनप्राश वृद्धत्व हरण करणारे असते. अश्विनी किंवा कोजागिरी पौर्णिमेला बरेच उत्सव असतात. काय बरं आहे या वैदिक सणाचं योग रहस्य? सकाळी ज्येष्ठ अपत्याला ओवाळावं असा परिपाठ आहे. यालाच मराठीत आसनी म्हणतात. आजच्या पौर्णिमेला आसनी का? तर वर्षभरातील पौर्णिमेत सर्वात आनंददायी, स्वच्छ आणि सुखद ही पौर्णिमा आहे. कारण अश्विन पौर्णिमा म्हणून ही ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळं या दिवशी आसनी करतात आणि ज्येष्ठ अपत्याला ओवाळतात. मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. मध्यरात्री अगदी 12च्या चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवून ते सर्वजण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल ज्याला त्या अमृताची प्राप्ती होईल. अशी कथा आहे की रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात की को जागृती म्हणजे कोण जागे आहे, आणि जो जागा असेल त्याला त्या अमृत देतात. आता त्या अप्सरा येणे तर मागे बंद झाले, पण आता आपण 12 वाजेपर्यंत जागून दूध आटवतो आणि ते अमृत समजून प्राशन करतो, ही झाली कथा. पण त्यातील रहस्य काय असावे? जागृत कोण आहे? कोण जागतो? भगवंत गीतेमध्ये अध्याय 2 श्लोक 59 मध्ये म्हणतात की या निशा सर्व भूतानाम तस्या जागृती संयमी यस्या जागृती भूतानी सा निशा पश्चतो मुने. म्हणजे भौतिक लाभाकरता सारे जण जागृत असतात, परंतु संयमी त्या लाभासाठी झोपलेला असतो, म्हणजेच तो उदासीन असतो. परंतु ज्या अध्यात्म प्राप्तीकरता इतर निद्रिस्त असतात तेव्हा संयमी जागृत असतो. ध्यान धारणा करून साधक अनंताशी एकरूप होत असतो. साधकाची कुंडलिनी शक्ती उत्तम संस्कार ग्रहण केल्यामुळे शरीरात बदल घडतात व साधक प्रमाणबद्ध शरीर प्राप्त करतो व अष्टसिद्धींचा स्वामी होतो. जागृत होणे व आपतत्वामध्ये प्रवेश करणे. म्हणूनच कोण जागतो, को जागृती, जो संयमी साधक आहे तो अशा साधकालाच अमृत तत्व प्राप्त होत असते. सुरस व्यावहारिक कथांमधून अध्यात्म सांगावे ते वैदिक ऋषींनीच. आता अध्यात्माच्या दृष्टिकोनातून योगिक विचार सुद्धा पाहूया. याचा संदर्भ गोदोहन साधनेशी आहे. काय आहे ही अमृत प्राप्ती करण्याची गोदोहन साधना, ज्याचा उल्लेख बऱ्याचशा संतांनी केलेला आहे. या कथेमध्ये हठयोगातील एक महान साधनेचे रहस्य सांगितले आहे. गोदोहन नावाची हठयोगामध्ये एक कठीण साधना आहे. गोदोहन म्हणजे गायीची कास दोहून अखंड दूध पिणे नव्हे, तर योगी आपल्या जिभेखालची शीर तोडून जीभ ओढून ओढून लांब करतात. नंतर ती अशी लांब केलेली जीभ उलट करून टाळूतील छिद्रामध्ये घालतात आणि षण्मुखी मुद्रा करून पंचतत्वांचे दोहन करतात. दोन्ही कर्णछिद्रे, दोन्ही नाकपुड्या आणि मुख हाताच्या बोटांनी बंद करून पंचतत्व साधना करायची असते. अशा सततच्या अभ्यासाने साधकाची ब्रह्मग्रंथी म्हणजेच ब्रह्मांडातील खालची ग्रंथी स्त्रवून त्यातून एक प्रकारचा स्राव बाहेर पडतो. त्या स्रावालाच अमृत असे म्हणतात. हे ब्रह्मरंध्र टाळूच्या वरच्या अंगास असते. आपली जीभ उलट गतीने या ब्रह्मरंध्रात घालून जिभेच्या शेंड्याने त्या अमृत रसाचे दोहन करून पान करायचे असते. या अमृत रसाच्या पानाने योगी अमर आणि पूर्ण बनत असतो. या प्रक्रियेलाच गोदोहन म्हटले आहे. विसोबा खेचर याच खेचरी मुद्रेचे वर्णन करतात. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम भाव. संत मीराबाईंना सुद्धा या खेचरी मुद्रेचा अभ्यास होता असं म्हणतात. त्या म्हणतात, उलट भई मोर नयन की मोहे लोगी लटक गुरुचरण की. खेचरी मुद्रेत आणखीन एक अनुभव येतो. ब्रह्मांडामध्ये प्राण खेचल्यावरती पंचतत्वाच्या वर एक चंद्रप्रकाशासारखा दिव्य, परमशांत, परम सोज्वल आणि अमृतमय असा प्रकाश दिसतो. या प्रकाशाचा एक प्रकारचा नाद येतो. त्या दिव्य नादाची बरोबरी कोणताच भौतिक नाद करू शकत नाही. कित्येक वेळा हा प्रकाश साधकाला चंद्र रूपाने दर्शन देतो, पण तो चंद्र अगदी डोक्याच्या आत असा दिसतो. म्हणूनच भगवान शंकराच्या डोक्यावरती चंद्र दाखवला आहे व कुंडलिनी शक्तीचे द्योतक म्हणून गळ्यामध्ये सर्प दाखवला आहे. कैलास राणा शिवचंद्र मोरी आणि भारी चंद्र धरला असा भगवान शंकराची वर्णने आहेत. चंद्रवंशी साधक या शिवपदाची साधना करतो आणि ती पूर्ण साधल्यावर तो स्वतः भगवान शिव बनतो. शिव भूत्वा शिवम जयत. शिवाची उपासना करून शिव बनायचे असते. तीच खरी उपासना होय, अन्य वासना होत. अशा वेळेला ब्रह्मरंध्रातून शुभ्र असा अमृत प्रवाह वाहतो. त्याचे दोहन करून पान करणारा तो जागृत साधक. चंद्रतत्व म्हणजे आपतत्व होय. आपतत्वातील सिद्धीचे साकार दर्शन म्हणजे अप्सरा. त्या अप्सरा विचारतात, को जागृती. जो कोणी जागृत असेल त्यालाच हे अमृतपान प्राप्त होते. कालांतराने खेचरी साधना आणि गोदोहन लुप्त झाले आणि त्याचे स्मरण ठेवण्याकरताच म्हणून 12 वाजताचे चंद्रप्रकाशातील आटवलेले दुग्ध प्राशन करण्याचा परिपाठ सुरू झाला. 12 वाजता चंद्र अगदी डोक्यावरती असतो. खेचरी मुद्रेतील चंद्र सुद्धा असाच अगदी डोक्यावर दिसतो. त्या महान साधनानुभवाचे कोजागिरी एक भौतिक स्वरूप होय,
पण भौतिक कोजागिरीतील रहस्य जो कोणी समजेल आणि तदनुसार साधना करेल त्याला अश्विनी पौर्णिमेच्या मध्यरात्री आटवून तयार केलेले दूध पिण्याची आवश्यकता राहणार नाही. मृत्योर्मा अमृतम गमय असं उपनिषदही सांगतात. याच दिवशी मध्यरात्री लक्ष्मीची आणि इंद्राचीही पूजा करत असतात. ज्या हटयोगाने गोदोहनवरून अमृत प्राप्ती केली आहे त्याला आता काय कमी आहे? त्याचे लक्ष्मीपूजन म्हणजे विश्वरूप शक्ती लक्ष्मीचेच पूजन होय. आता तो विश्वव्यापक बनवू इच्छितो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघे विश्वची माझे घर, ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर स्वयंची जाहला. असल्या साधकाचे हेच लक्ष्मीपूजन असते. त्याची लक्ष्मी म्हणजे संपन्न नारायण स्मृती होय. नारायणाचे सदैव स्मरण म्हणजे त्याची संपन्नता किंवा लक्ष्मीपूजन असते. इंद्र म्हणजे इंद्रियांची नियंत्रक शक्ती. अशा श्रेष्ठ साधकातील इंद्रिय शक्ती म्हणजे इंद्रदेवता त्यांचे पूर्ण नियंत्रणात असल्यामुळे तीच खरी इंद्रपूजा होय. ज्या कोणाला ही परमोच्च पूजा साधत नसेल त्याने मध्यरात्री लक्ष्मी आणि इंद्राची भौतिक पूजा करावी. पण हे लक्षात ठेवण्यासारखे आहे, ही पूजा ज्यावेळेस इतर सर्व झोपलेले असतात त्यावेळेस मध्यरात्री करायची असते आणि त्यावेळेस जागृत असेल त्यालाच ही पूजा साधेल. मध्यरात्रीच्या शांत वेळेस योगी आपली साधना करीत असतात. आता साधना लोप पावल्या आणि वरपांगी पूजा राहिली, पण तीही नष्ट होण्याच्या मार्गास आहे. अश्विनी कोजागिरीच्या रूपाने आपले गोदोहन झाल्यानंतर अश्विनी अप्सरा आपल्या पुत्रांना अमृतमय करून अंतर्धान पावतात आणि वर्षभर येतच नाही. शरद ऋतू ही अप्सरांच्या मागोमाग स्वर्गामध्ये जातो आणि हेमंत ऋतू त्याचे स्थान घेतो. कार्तिक स्नानारंभ याच दिवसापासून करतात. कार्तिक मासात रोज प्रातःकाली उठून शीत उदकाने स्नान करून भगवंताला काकड आरती करायची, ती त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत.